तुम्हा सर्वांना असं वाटत असेल ना की या मॅडम तर डेली नवीन जॉब वॅकन्सी पोस्ट करत असतात, मग यांना ही माहिती नक्की मिळते कुठून? तर चला आज तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करते। तर मी जॉब वॅकन्सीसाठी कोणत्याही साईटवर सर्च करत बसत नाही, कारण वॅकन्सी आली की कंपनी स्वतःच मला मेल करून सांगते। फॉर एक्झाम्पल स्क्रीन शेअर करून समजावते। मला टेलस इंटरनॅशनल कंपनीकडून स्वतःच मेल आला आहे की आमच्याकडे ही सो अँड सो वॅकन्सी आहे, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करू शकता। सो तुम्हाला पण असे अपडेट्स डायरेक्टली तुमच्या मेल आयडी वरती मिळू शकतात। हे सगळं खूप सिंपल आहे। तर पहा, आपल्याला काय करायचं आहे की सर्व जे जॉब पोर्टल असतात ना, तिथे आपला रेझ्युमे कंटिन्युअसली अपडेट करत राहायचा आहे। ओके, सो जनरली कॅन्डिडेट्स काय करतात की एकदा जॉब पोर्टलवर रेझ्युमे अपलोड केला की त्याला 6-6 महिने बघतच नाहीत। आता मी इथे कोणत्याही जॉब पोर्टलचं नाव घेणार नाही आहे, बिकॉज मी सर्व साईट्सवर रेझ्युमे पोस्ट केलेले आहेत। बट याचा बेनिफिट काय होतो की जेव्हा जेव्हा आपल्या स्किल एज्युकेशनशी रिलेटेड वॅकन्सी निघतात, तर इन शॉर्ट जर जॉब रोल आपल्या रेझ्युमेसोबत मॅच झाला तर त्याची अपडेट डायरेक्टली आपल्या मेल आय डीवरती मिळून जाते। आता यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डेली आपल्या मेल बॉक्स चेक करायचा आहे। आतापर्यंत तुम्हाला जर क्लिअर असेल तर काही छोट्याशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता रेझ्युमे अपडेट करताना फक्त अपलोड करून निवांत बसायचं नाही आहे, तर तुमच्या रेझ्युमेमधल्या स्किल, प्रोजेक्ट डिटेल्स, एक्सपिरियन्स हे तुम्हाला टाइम टू टाइम अपडेट करायचं आहे, कारण कंपनी फिल्टर्स नेहमी रिसेंटली अपडेटेड रेझ्युमेस पहिल्यांदा पाहतात। ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे रेझ्युमे अपडेटसोबत लिंक्डइन प्रोफाईल देखील मेंटेन करायची आहे। मोस्ट ऑफ टाइम काय होतं की बरेच रिक्रुटर डायरेक्टली लिंक्डइनवरूनच कॅन्डिडेट सर्च करतात। आता तुम्ही काय करायचं आहे तर दररोज मिनिमम 10 to 15 मिनिट्स रेझ्युमे आणि मेल चेक करायचा आहे। जॉब पोर्टलवर नोटिफिकेशन चालू ठेवायचं आहे। स्पॅम आणि जंक फोल्डर पण चेक करायचं आहे। कधी कधी कंपनी जे मेल्स आपल्याला सेंड करते ते त्यामध्ये जातात। सो बघा, मग मला इतक्या सिंपल पद्धतीने वॅकन्सी मिळतात, म्हणूनच मी तुम्हाला क्लॅरिटीने समजावू शकते, कारण मी स्वतः ही प्रोसेस फॉलो केली आहे आणि मला याचा खूप फायदा झालेला आहे। त्यामुळे तुम्ही पण या छोट्या छोट्या हॅबिट्स नक्की फॉलो करा।